आई-वडील मॉडर्न होत चाललेत आणि पोरांना शिकवण काय द्यायची याची समज आई-वडिलांमध्ये राहिलेली नाहीये. आजकाल जर बघितलं तर पोरगं रडायला लागलं, की त्याच्या हातात मोबाईल घेऊन द्यायचा, की मोबाईल दिला की पोरगं शांत होतंय, काय बोलत नाही, काय नाही, गपगुम्यागत बसतंय. त्यामुळं कुठल्याही गोष्टी त्याला विचारायच्या नाहीत, त्याला चांगले संस्कार लावायचे नाहीत आणि त्यांच्या मनामध्ये मोठ्यांबद्दल धाक, राग पण ठेवायचा नाही. मित्रांनो, 90च्या दशकामध्ये जे आई-वडील होते, डोळे काढून जरी बघितलं तर अक्षरशः पोरं मुतून घ्यायचे. परंतु आता अशी वेळ आलेली आहे, की आई-वडिलांचं तर काय बाहेरचा एखादा वयोवृद्ध माणूस जरी दिसला, तरी त्याला बोलताना असं बिहेव करतात, एवढ्या घाणेरड्यारीत्या बिहेव करतात. शिस्त राहिलेली नाहीये आणि नुसतं तमाशा करतात ही लहान मुलं. हे सगळं कुणाकडनं येतंय? तर मोबाईलमधनं येतंय का त्यांचे संस्कार त्यांच्यावरती पडत नाहीयेत? चांगले संस्कार आई-वडील देऊ शकत नाहीत का? मित्रांनो, के-बी-सीमध्ये काल घटना घडली. ती घटना पूर्ण भारताभर व्हायरल होतीये, कारण ही घटना अतिशय निंदनीय होती. मित्रांनो, 5वीत शिकणारा ईशान भट नावाचा हा एक लहान मुलगा के-बी-सीच्या मंचावरती खेळायला आला. के-बी-सी किड्सद्वारे हा खेळायला आला होता आणि खेळायला आल्यावरती अमिताभ बच्चन जे खलनायक, एक नायक आहेत सर्वात मोठ्या भारताचे आपल्या. मित्रांनो, यांना आपण एवढी रिस्पेक्ट देतो, हे सगळ्यात पॉवरफुल अभिनेते म्हणून होते. त्यांची रिस्पेक्ट पूर्ण पुढची जनरेशन देखील करते. परंतु काल हा छोटासा मुलगा येऊन त्यांच्या समोर बसला आणि मित्रांनो इथेच खेळ सुरू झाला. मित्रांनो, काय-काय घडलं, काय नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो. माझं नाव आहे विकास आणि खरं बोलतो मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सुरुवात अशी झाली, की हा 5वीचा मुलगा तिथं बसला होता. ईशान भट याचं नाव. ज्यावेळेस खेळ सुरू झाला, के-बी-सीचा जो खेळ सुरू होतो, त्यावेळेस अमिताभ बच्चन सर जे आहेत, ते नियम समजून सांगतात, की तुम्हाला ह्या-ह्या गोष्टीचे नियम पाळावे लागतील. परंतु हा मुलगा नियम पाळायच्या जे नियम असतात, ते ऐकायच्या आधीच अमिताभ बच्चन सरांना वाकड्यात बोलला, की "मला सगळं माहिती आहे. मला हे सगळं सांगत बसू नको. तू डायरेक्टली गेम चालू कर." मित्रांनो, त्यांना या प्रकारे बोलणं आजपर्यंत कुणाची हिंमत झाली नसेल, त्यांच्या घरातल्या लोकांची हिंमत झाली नसेल. परंतु हे शेंबडं कार्ट त्यांना अक्षरशः या वृत्त्या बोललं. सगळ्यात बेकार गोष्ट म्हणजे मित्रांनो, ज्यावेळेस खेळ सुरू झाला, पहिले 2 प्रश्न ज्यावेळेस विचारले, पहिला प्रश्न विचारला. मित्रांनो, प्रश्न विचारल्यावरती संयम न ठेवता त्याला उत्तर माहिती होतं, ठीक आहे, तो हुशार आहे, ब्रिलियंट आहे, अत्यंत हुशार म्हणजे बुद्धिमानी विद्यार्थी आहे. पण त्याने डायरेक्टली लगेच इमिडिएटली त्यांना सांगून टाकलं, "हां, याचं उत्तर हे." मित्रांनो, आणि ज्या स्लँगमध्ये ज्या एका बोलण्याची पद्धत असती, मित्रांनो, त्यांचा रिस्पेक्ट न ठेवता त्यांना डायरेक्टली उत्तरं देत होता तो. म्हणजे त्यांचे ऑप्शन ऐकून घेत नव्हता. "हां, मला पता है, इसको लॉक कर दिया जाए, इसको ये कर दिया जाए." मित्रांनो, असे 3 प्रश्न कंटिन्यू विचारले. हे प्रश्न अत्यंत साधे होते, जे लहान-लहान मुलांना विचारले जातात. परंतु अमिताभ बच्चन सरांना आणि त्यांच्या टीमला देखील त्या मुलाचा थोडासा राग आला असेल, की त्यांनी 4था प्रश्न डायरेक्टली विचारला महाभारताचा. मित्रांनो, आणि ते पण 45 सेकंडचे जे क्वेशन्स असतात त्याच्यामध्ये. हा महाभारताचा प्रश्न विचारल्यावरती मुलगा तरी देखील अत्यंत कॉन्फिडेंटली उत्तर दिलं त्यांनी त्याचा अयोध्या म्हणून. हा प्रश्न विचारताच तो प्रश्न चुकीचा निघाला. त्याच्यावरती तो म्हणत होता 4 वेळा लॉक करा. ऑप्शन्स मला आहे ना, पहिलं तर 2 प्रश्नाला तो म्हणला, की मला ऑप्शन्स ऐकून घ्यायचे नाहीत आणि त्या प्रश्नाला तो म्हणला, की ह्याच्यावरती 4 वेळा लॉक करा, 5 वेळा लॉक करा. ज्यावेळेस ऑप्शन अमिताभ बच्चन सरांनी दिले, त्यावेळेस अमिताभ बच्चन सर पण त्याला म्हणले, की "हे बघ बाळा, आता संपलं का तुझं?" म्हणजे ज्यावेळेस त्यांना उत्तर सांगत होता तो, तो एवढा घाई करत होता प्रत्येक वेळेस. ज्यावेळेस रामायणातला प्रश्न विचारला, त्यावेळेस त्याची घाई सगळी पळून गेली आणि तो ऑप्शन मागू लागला. त्यावेळेस अमिताभ बच्चन सरांनी त्याला विचारलं, "बस हो गया आपका? अब ऑप्शन मतलब ये जो कंप्यूटर महाशय है, वो भी ऐसा मतलब वो भी बहुत होशियार है." म्हणजेच काय, जे कॉम्प्युटरमधनं उत्तर जनरेट होतात म्हणजे प्रश्न जनरेट होतात, ते पण लय स्मार्ट आहेत. त्यांना पण माहिती आहे कधी प्रश्न विचारायचे. आणि याच ठिकाणी मित्रांनो, या मुलाला प्रश्न विचारला, त्याने चुकीचं उत्तर दिलं आणि तो एलिमिनेट झाला. परंतु ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय हायलाइट झाली, मित्रांनो, तिला बोलत आहे ते अमिताभ बच्चन सर आहेत. त्यांची उंची जी आहे ती आभाळा एवढी आहे. ते नायक आहेत आणि त्यांचा रिस्पेक्ट व्हायला पाहिजे. आई-वडिलांनी मुलांना याच्यापुढं सांगायला पाहिजे, की कसं वागावं, काय वागावं. च्या फोड्यावरती सांभाळायचं आहे मला, मला दुसरं काय नाहीच आहे. त्यामुळं मित्रांनो, आई-वडील मुलांना एवढं लाईक करतात आहे, एवढ्या गोष्टी त्यांच्यावरती हे करतात आहे, की त्यांना एवढं आवडून, लाडून ठेवलंय. अक्षरशः संस्कार नाही, कुठल्या गोष्टी नाहीत. पहिली गोष्ट, मुलं आई-वडिलांना घाबरत नाहीत आणि त्याचे रिझल्ट इथं दिसून येतात आपल्याला. मित्रांनो, ट्रोल तर होतंय.
परंतु व्हायला नाही पाहिजे. तो एक नादानीमध्ये बोलून गेला असेल त्या गोष्टी. परंतु समाजातनं ज्या कमेंट्स त्याच्यावरती पडतात ते त्यांनी चुकीचं दिलं. या तो क्वालिफाय झाला आणि बाहेर पडला आणि याच्यामध्येच मित्रांनो तो के-बी-सीमधनं बाहेर पडला तिथनं. चुकीचं उत्तर दिल्यावरती ₹1 पण न घेता तो तिथनं आहे की आई-वडिलांनी मुलांवरती लक्ष चांगलं घालावं, जेणेकरून ते वडीलधाऱ्या माणसाला बोलताना 100 वेळा विचार करतील. या एपिसोडमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.